मी सिडनीहून आलोय। पारंपरिक मिसळला आम्ही आधुनिक पद्धतीने वेगळ्या पद्धतीने सर्व करण्याचा प्रयत्न। एक वेगळा पदार्थ ज्याची आपण खूप वेळा म्हणतो की ते खाल्ल्याशिवाय नाही कळत। 2 ते 3 टेबल मागे एक बनीचाव मिसळ तर आहेच आहे। की मिसळची तुम्ही वाट लावली, असं केलंय तसं केलंय। आजच्या या नवीन भागात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तशी मिसळ सगळ्यांनाच प्रिय असते आणि वेगवेगळ्या मिसळ आपण ट्राय करून तुमच्यासाठी घेऊन पण येत असतो। आजचा हा एपिसोड थोडा वेगळा असणार आहे, कारण आज आपण जी मिसळ ट्राय करणार आहोत ती पुण्यात काय, महाराष्ट्रात काय, पूर्ण भारतात तुम्हाला कुठेच खायला नाही मिळणार। सो अशाच मिसळच्या शोधात आज आपण आलोय टिळक रोडवर न्यू इंग्लिश स्कूल जवळ असणाऱ्या या बाप्पा मिसळमध्ये, आणि आपण इथे ट्राय करणार आहोत मिसळचा एक भन्नाट प्रकार। तर नमस्कार, मी गीतेश, तुमचा व्हिडिओ फ्रीक्स। तर आजच्या या एपिसोडला आपण सुरुवात करण्याआधी जर तुम्ही पेजला फॉलो नसेल केलं तर नक्की करून घ्या। चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। साधी सिंपल बैठक आहे, मोजके टेबल्स आहेत, पण इथे जो प्रकार इथे लोक खायला येतात ती मिसळ तुम्ही एकदा ट्राय केली तर तुम्ही याचे नक्कीच फॅन व्हाल। तर मेन्यू कार्ड आपल्या समोर आलेलं आहे। मेन्यू कार्डमध्ये आपण बनीचाव मिसळ जी आहे ती डायरेक्टली इथे त्यांनी दाखवलेलीच आहे की कशी दिसते, म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नको। डायरेक्ट 130 रुपीजला ही बनीचाव मिसळ आहे, आणि तुम्ही जर मागे बॅनर देखील बघाल तर बॅनरवर देखील दाखवलेली आहे की बनीचाव मिसळ कशी आहे। आणि जसं आता आपण बघितलं की मला वाटतं मोस्टली 2 ते 3 टेबल मागे एक बनीचाव मिसळ तर आहेच आहे, आणि ही मिसळ तुम्ही खऱ्या अर्थाने बोलू शकता की ही व्हायरल मिसळ आहे, कारण अशी मिसळ तुम्हाला युजुअली कुठेच बघायला नाही मिळणार आणि ती तुम्हाला फक्त इथेच खायला मिळेल, जी आहे ट्राय करायला आज आपण इथे आलोय। तर इथे बनीचाव ऑलरेडी कस्टमर खात आहेत। सर नमस्कार। नमस्कार। तुम्ही फर्स्ट टाइम खाताय का? मी सिडनीहून आलोय। अच्छा। आणि माझ्या मित्रांनी केवळ बाप्पाजींच्या मिसळीच्या ठिकाणी जो बनीचाव काय म्हणतात, बनीचाव जो मिळतो त्यासाठी मला इथं आणलंय। आणि मला आता ॲक्च्युली तुमच्याशी बोलताना जो ब्रेक घ्यावा लागतोय खाताना तो नाही घ्यावासा वाटत आहे मला। अप्रतिम, एवढा एकच शब्द। फर्स्ट टाइम ट्राय करतोय, चांगली वाटली, मस्त एकदम झणझणीत। रील्स पाहूनच आलो होतो इथे खाण्यासाठी, ट्राय केली आता। बनीचावचे फॅन बघा किती आहेत। व्हिडिओ शूट करता करताच अजून एक बनीचाव इथे आली आहे। ट्राय करा सर, चालू करा, तुम्ही थांबू नका। तर आपण सुद्धा बाप्पा मिसळमधला तोच व्हायरल आयटम ट्राय करणार आहोत, आणि एक बनीचाव। दादा एक बनीचाव, आता तुमच्या इथे आल्यावर बनीचाव नाही खाल्लं तर कसं होईल? स्पेशली बनीचाव ट्राय करायसाठीच आम्ही इथे आलोय। नक्की सर, काय देऊ? चीज देऊ, विदाउट चीज देऊ? सध्या तर रेग्युलरच द्या, कारण चीज खाल्ली तर जाम लोक शिव्या घालतील मला, बोलतील मिसळ चीज टाकून। ट्राय करा सर, एक वेगळा फ्लेवर, वेगळी टेस्ट आपल्याला जर ट्राय करायची असेल तर नक्की चीज बनीचाव ट्राय करा। सर ही बनीचावमध्ये असं काय आहे की जे बाप्पा मिसळमध्ये बनीचाव जी मिळते ती अख्ख्या पुण्यात काय, महाराष्ट्रात, अख्ख्या भारतभर कुठेच मिळत नाही, बरोबर? बरोबर सर, पुण्याची पारंपरिक मिसळ आपण जी म्हणतो, पुणे, नाशिक, कोल्हापूरच्या काही फेमस मिसळ आहेत, अगदी 100 वर्ष जुन्या मिसळ आहेत। बरोबर। त्याच पारंपरिक मिसळला आम्ही आधुनिक पद्धतीने वेगळ्या पद्धतीने सर्व करण्याचा प्रयत्न करतोय, ज्याच्यामध्ये मोस्ट ट्रेंडिंग म्हणा, मोस्ट व्हायरल प्रोडक्ट आमचा आहे, ज्याच्यामध्ये मिसळ बनीचाव एक साऊथ आफ्रिकन पदार्थ आहे। बनीचाव त्याच्यापासून इन्स्पायर्ड होऊन आम्ही हा पदार्थ केला आहे। गेले 4 वर्ष झाले आपण हा प्रयोग लोकांसमोर, पुणेकरांसमोर किंवा खवय्यांसमोर घेऊन आलोय, आणि खूप चांगला प्रतिसाद तुम्हाला पाहायला मिळेल। आताही काही जणांना बोलता येईल तुम्हाला त्याबाबत। ही बनीचाव जसं सरांनी सांगितलं की आफ्रिकन पदार्थापासून इन्स्पायर्ड आहे, तर ही कशी बनते एक थोडक्यात सांगू शकता का? एक ब्रेड लॉफ आहे, पूर्ण ब्रेड कट न केलेला एक ब्रेड लॉफ, त्याच्यामध्ये एक होल करून त्याच्यामध्ये मिसळ स्टफ करतो, पण तो ब्रेड आम्ही वेगळा बनवून घेतो खास बनीचावसाठी। त्यानंतर तो पूर्ण बटरमध्ये भाजला जातो आणि मग नंतर त्याच्यामध्ये मिसळ फिल केली जाते। एक वेगळा पदार्थ ज्याची आपण खूप वेळा म्हणतो की ते खाल्ल्याशिवाय नाही कळत। तुम्ही नक्की खाऊन टेस्ट करून आम्हाला सांगा कसं वाटलं। बाप्पा मिसळलाच यावं लागेल। मी पण खूप, म्हणजे मी एकदा ट्राय केली होती आधी खूप, पण परत ती मिसळ ट्राय करण्यासाठी मी आज आलोय, आणि नक्कीच आवडेल मला बनीचाव खायला। 130 रुपयाला मिळते। काही वेगवेगळे प्रयोग, म्हणजे फूड इंडस्ट्रीमध्ये किंवा फूड कल्चर जे आहे ते डेव्हलप होत आता आपण जे काही वेगवेगळे पदार्थ टेस्ट करतोय, तसंच आम्हाला अनेक जणांनी खूप ट्रोल केलं, आत्तापर्यंत केलं किंवा आत्ताही करतात की मिसळची तुम्ही वाट लावली, असं केलंय तसं केलंय। पण मला असं म्हणायचं आहे की हे डेव्हलप होत जाणारं कल्चर आहे। फूड टेस्ट केलं पाहिजे वेगवेगळ्या पद्धतीने। आज आपण जो काही वडापाव म्हणतो
तो बर्गरच्या स्वरूपात आपण खूप चांगल्या पद्धतीने विकला जातो. जो वेगळी पद्धत असेल, सुरुवात झाली असेल, पण तसंच मिसळ पण एक इंटरनॅशनल क्युझिनमध्ये वेगळ्या पद्धतीने आपण घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. त्याला सक्सेस जर खवय्यांनी सपोर्ट केला तर नक्कीच ते घेऊन जाण्याला आम्ही प्रयत्न करतोच आहे. त्याला यश नक्की मिळेल. जसं बनी चाव आहे तसं मिसळ पिझ्झा आहे. एक पैलवान वडा म्हणून आमचा प्रकार आहे, मोठा साईज आहे, तो हेल्दी वडा म्हणता येईल. कट वडा, कढी वडा, वडा मिसळ असे 4 पदार्थ देतो. त्याचबरोबर कोल्हापुरी जो तांबडा पांढरा रस्सा आहे, तांबडा रस्सा तर मिसळचा सॅम्पल आहेच आहे, त्याच्याबरोबर पांढरा रस्सा आपण देतो, जो व्हेजमध्ये पांढरा रस्सा, जो नॉनव्हेजच्या टेस्टला आम्ही काय म्हणू की त्याच्या तोडीस तोड किंवा तसा बनवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे, ज्याला पण खूप चांगला रिस्पॉन्स लोकांकडून आहे. अच्छा, तर जसं सांगितलं सरांनी की आमच्या मिसळला तुम्ही किती पण ट्रोल करा, पण ह्याचं जे बनी चावचं जे वेगळेपण आहे ते कोणीच नाही घेऊ शकत. कारण आता आपण जसं बघितलं की प्रत्येक टेबलवर एक तरी बनी चाव आहेच. तर सर आमच्यासाठी पण एक बनी चाव लावा आणि आम्ही टेस्ट करून बघतो की आणि प्रेक्षकांपर्यंत पण पोहोचवतो की याची चव कशी आहे नेमकी. येस सर, नक्कीच. सर बनी चाव फर्स्ट टाइम ट्राय करताय? नाही, याच्या आधी खाल्लेलं आहे इथे. बनी चाव हे खूप चांगला एक्सपिरियन्स आहे माझा इथे आणि खूप सुंदर टेस्ट आहे. आणि बनी चाव म्हणलं की बप्पा मिसळ हा एकच नाव येतं. येस. बाकी तसं तर भरपूर ऑप्शन्स ट्राय केले, पण खूप डिफरंट आहे. तुम्ही येऊ शकता, खाऊ शकता. चांगली आहे, बेस्ट आहे, बेस्ट. खूप वेळा ट्राय केली आहे आणि मी नेहमी बनी चाव मिसळ खाण्यासाठी इथे येत असतो. महिन्यातून एकदा तरी इथे चक्कर मिसळ खाण्यासाठी. नाही, मी पहिल्यांदा खाते आणि अप्रतिम टेस्ट. ही झाली तुमची बनी चाव मिसळ रेडी. नक्की ट्राय करा. सर तुमची बनी चाव मिसळ फायनली बनी चाव आपल्या समोर आहे. पुण्यामधली मोस्ट व्हायरल मिसळ ऑफ द डेकेड बोलू शकतो आपण, कारण अशी मिसळ कुठेच खाल्लेली नाहीये आणि आय बेट तुम्ही पण नसेल खाल्ली. बनी चावचा फर्स्ट बाईट ट्राय करण्याच्या आधी आपल्याला त्याला प्रॉपरली ओपन करावं लागेल. ही मिसळ खाणं म्हणजे महायुद्ध पेक्षा कमी नाहीये. पूर्ण बन जो आहे, जो ब्रेड जो आहे, तो पूर्ण मिसळचा रस्सा आणि फरसाणने लोडेड आहे. आणि मला वाटतं ही हाताने खाल्लेली बरी पडेल का की चमच्यानेच खायला पाहिजे? हाताने नीट खाता येईल. आणि सोबत रस्सा पण दिलेला आहे. एक मिसळ मला वाटतं जेवणाच्या बरोबर होऊन जाईल तुम्हाला. ही मिसळ खाल्ल्यानंतर पुढे तुम्हाला जेवावं लागेल असं मला वाटत नाही. नो वर्ड्स. खूप डिफरंट टाईपचा एक्सपिरियन्स आहे जेव्हा तुम्ही ही खाल. बिकॉज जी आपण मिसळ खातो त्याच्यात रस्सा आणि फरसाण वेगळं दिलं जातं आणि ती पावाबरोबर आपण खातो, पण याच्यात पावाच्या आतमध्ये फरसाण आणि रस्सा स्टफ केलेला आहे. जवळून पण बघू शकता. म्हणजे 130 रुपीजला पूर्ण ताट भरून तुम्हाला जो मिसळचा एक्सपिरियन्स आहे तो मिळतोय. आणि ही मिसळ स्पेसिफिकली चीज घेतली आपण, कारण चीज टाकल्यामुळे एक वेगळा टेक्स्चर पण त्याला येतोय. आणि दादानी आपल्याला स्पेसिफिकली सांगितलं की तुम्ही चीज मिसळच ट्राय करून बघा. मिसळचा एक अल्टिमेट एक्सपिरियन्स आहे बनी चावचा, आणि जो तुम्हाला बाप्पा मिसळमध्येच ट्राय करता येईल. तर तुम्ही पण या. आणि जर तुम्ही ऑलरेडी ट्राय केलं असेल किंवा जर कोणत्या व्हिडिओजमध्ये रील्समध्ये बघितलं असेल तर ही ट्राय करूनच बघा. तुम्हाला ही मिसळ कशी वाटते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटू पुन्हा नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.